हे जिजाऊंचं स्वप्न होतं. अशी स्वप्न बाळगा. आता राजमाता जिजाऊ यांनी विचार केला की या महाराष्ट्राला 400 वर्ष झाले तरी स्वतःचा राजा नाही. आपले वडील नखुजी जाधव आणि आपले सासरे माळोजीराव भोसले हे सुद्धा निजामशाहीत चाकरी करतायत. म्हणजे ही नरवीरांची भूमी आहे, पण तरी बाज का आहे. नरवीर इथे जन्माला येतात, पण दुसऱ्यांच्या पदरी राबतात, दुसऱ्यांसाठी रक्त घालवतात आणि आपलीच माता भगिनी विधवा होतात, पोरक्या होतात. याचा उपयोग काय. तुम्ही पराक्रमी आहात, पण तुमच्या पराक्रमाचा इथल्या भूमीला, या महाराष्ट्राला उपयोग काय. तुम्ही परक्यांची चाकरी करताय ना. मग स्वतःचं राज्य कधी घडवणार, स्वतःचं राज्य कधी घडवणार, आपली प्रजा सुखी कधी करणार. ह्या मातेने स्वतःचं राज्य घडवण्याचं स्वप्न केलं आणि म्हणून आपण म्हणतोय की राजमाता जिजाऊ ह्या स्वराज्य संकल्पिका आहे. राजे शहाजी राजे हे स्वराज्य संकल्पक आहे, कारण की ह्या दोघा पती पत्नींनी आधीच ठरवलं होतं की आपण स्वतःचं राज्य निर्माण करावं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, पण त्याच्या पूर्वीही 2 प्रयत्न शहाजी राजांनी केले खुद्द स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी. शहाजी राजांनी पहिला प्रयत्न केला पुण्यामध्ये, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. पुणे बेचिराग झालं. आदिलशाहचा जो वजीर होता मुरार जगदेव यांनी पुन्हा बेसार करून बेजार केलं आणि तिथे पहारे ठोकली, त्याला चप्पल बांधली आणि ही शापित भूमी आहे असं ठरवून टाकलं. म्हणजे कोणीही इथे यावं आणि काही करावं असं त्यांनी हेच ठेवलं. एक अंधश्रद्धा निर्माण केली की इथे मी पहारे ठोकलेली आहे, त्याला तुटकी चप्पल बांधलेली आहे आणि ही शापित भूमी आहे. म्हणजे कोणीही तिथे यायला धजावत नव्हतं. ती भूमी ओस पडली होती. ही पुणे, चाकण, इंदापूर ही माळोजी राजांना निजामशहाने दिलेल्या जहागिरी होत्या. माळोजी राजे लढाईत कामी आले, विठोजी राजे लढाईत कामी आले, शहाजी राजांचे भाऊ शरीफजी हे सुद्धा भातवडीच्या युद्धामध्ये कामी आले. शहाजी राजांनी प्रचंड पराक्रम केला आणि त्यांनी इतका पराक्रम केला की निजामशाहीमध्ये त्यांचं वजन इतकं वजन वाढलं की खुद्द निजामशाहचा जो वजीर होता ना मलिकांबर, त्याला सुद्धा यांचा असूया वाटू लागली, चीड येऊ लागली, राग येऊ लागला. म्हणजे इतके शहाजीराजे पराक्रमी होते, शूर होते, बुद्धिमान होते आणि त्यांनी 2 वेळा प्रयत्न केला. दुसरी वेळ अशी होती की निजामशाही खुद्द जेव्हा बारगाळाला आली होती तेव्हा निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी आणि मलिक अंबरने केला होता. पण तरीही निजामशाही शेवटी बुडायला आली आणि त्यावेळी मुर्तजा ह्या छोट्या बालकाला मांडीवर बसून शहाजी राजांनी 3 वर्ष निजामशाही चालवली. म्हणजे मानायला निजामशाही होती, मांडीवर मुर्तजाला बसवलं होतं एका छोट्या मुलाला, पण ती निजामशाही चालत होते ते शहाजी राजे. परंतु तिथे सुद्धा आदिलशाह आणि मोगल दोघं एकत्र आले आणि निजामशाही बुडवायला गेले. निजामशाही बुडवत असताना मुर्तजाला मोगलांच्या स्वाधीन करून शहाजी राजे आदिलशाहीत आलेले आहेत. आता रणदुल्ला खान हा त्यांचा मित्र होता. त्या रणदुल्ला खानाने मध्यस्थी करून शहाजी राजांना आदिलशाहच्याकडे घेतलं. आता शहाजी राजा आदिलशाहीत आहेत, निजामशाही बुडालेली आहे, मोगल बलाढ्य आहे आणि अशा वेळी जेव्हा निजामशाही बुडाली, निजामशाहीतला जो महाराष्ट्र त्यांनी जिंकलेला होता तो महाराष्ट्राचा भाग आदिलशहाने आणि मुघलांनी दोघांनी आपसात वाटून घेतला. आणि शहाजीराजे आदिलशाहीमध्ये होते चाकरीला, पण मोगलांनी सल्ला दिला की हा तुझ्याकडे ठेवलाय सरदार, याला कमी समजू नको आणि ठेवलायच तर ठेवलाय, पण तो परत महाराष्ट्रात पाठवू नको, नाही तर तो महाराष्ट्राची बंड करून उठेल आणि स्वतःच पुन्हा राज्य स्थापन करेल. आणि म्हणून ह्या आदिलशाहने शहाजी राजांची हकलपट्टी कर्नाटकात केली. का. जर महाराष्ट्रामध्ये ठेवलं तर या महाराष्ट्रातली माती, इथला डोंगर, इथला सह्याद्री, इथला वारा त्याच्या मदतीला उभे राहतील आणि हा पुन्हा स्वतःचं राज्य निर्माण करेल, पुन्हा बंडखोर करेल. म्हणून त्याला
कर्नाटकात पाठवलंय आणि सोबत स्वतःची पत्नी जिजाऊ, थोरले पुत्र संभाजीराजे, म्हणजे संभाजीराजे मोठ्या मुलाचं नाव होतं, आणि छोटे शिवबा ह्या कुटुंब कबिला घेऊन शहाजीराजे कर्नाटकात गेले. तिथे सुद्धा त्यांनी प्रयत्न केला की आपण स्वतंत्र राज्य स्थापावं, आपण स्वतंत्र राजा व्हावं. पण ह्या कर्नाटकात शक्य होणार कसं? इथे ना माणसं आपल्या रक्ताची आहेत, ना आपल्या नात्यातली आहेत, ना ही माती ओळखीची, ना हा भूप्रदेश ओळखीचा. इथे आपलं राज्य कसं निर्माण करावं? पण दोघा पती पत्नींनी मात्र सुरुवातीलाच ठरवलं होतं की आपण आपलं आयुष्य लोकांच्या चाकरीत गेलंय, या सुलतानांच्या चाकरीत गेलंय, आपल्या मुलांना मात्र कोणाचं चाकर करायचं नाही. आणि म्हणून जिजाऊ म्हणाल्या, तुम्ही इथे आहात ना, तुम्हाला महाराष्ट्रात जाता येत नाही, पण मी जाते महाराष्ट्रात, आणि आपली जी जहागिरी आहे पुण्याची, ती जहागिरी मी सांभाळते. आई तारुण्यात ह्या दोघा पती पत्नींनी विलग होत झाले. कशासाठी? स्वराज्य निर्मितीसाठी, स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी. थोरले संभाजी शहाजीराजांकडे आहे, छोटे शिवाजी राजे घेऊन राजमाता जिजाऊ माँसाहेब पुण्याला आलेल्या आहेत 1642 मध्ये. आता पुण्याला आल्या, पण पुण्याला येत असताना शहाजी राजांनी जिजामातांसोबत प्रचंड खजिना दिलेला आहे. शिवरायांचं शिक्षण व्हावं, त्यांना सर्व कलांमध्ये ते निपुण व्हावं म्हणून अध्यापक वर्ग दिलेला आहे, राजमुद्रा दिलेली आहे, आणि आपल्या जवळचे कुशल, निपुण, अनुभवी असे मंडळी सुद्धा जिजाऊ सोबत दिलेत. आणि मग त्यांना पुण्याला रवानगी केलेली आहे.